15 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 271 पासून पुढे. ऐसा अपार जो काळू तो मी म्हणे लक्ष्मी लिळू. मग पुढती सृष्टीचा मेळ सृजिता तो मी. मृत्यू सर्वहरश्चामम उदश्यवश्च भविष्यताम. कीर्ती श्रीवाक्य नारीना स्मृती मेधा धृती क्षमा. आणि सृजल्या भूतांते मीची धरी सकळा जीवनी मीच अवधारी. शेकी सर्वा ते असंहारी तेव्हा मृत्यूही मीची. आता श्रीगणांच्या पैकी माझी या विभूती 7 आणिकी. तिया एक कौतिकी सांगी जतील तरी नित्य नवी जे कीर्ती. अर्जुना ते माझी मूर्ती आणि अवधार्यसी जे संपत्ती तेही मीची दाने. आणि ते गा मी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरूढोनी विवेकाचा मार्गे चाले. देखिलेनी पदार्थे जे आठवणी माते ते स्मृतीही येथे त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुयायिनी मेधा ते गा मी ये जनी. धृती मी त्रिभुवनी क्षमा ते मी. एवं नारी माझारी या 7 शक्ती मी अवधारी. ऐसे संसार गज केसरी म्हणता झाला. बृहत्तासम तथा सामना गायत्री छंद सामहम. मासाना मार्गशीर्षो ऋतूना कुसुमाकर. वेदराशीची या सामा आत बृहत्ता साम जे प्रियोत्तमा. ते मी म्हणे रमा प्राणेश्वरो. गायत्री छंद जे म्हणजे ते सकळा छंदा माझी माझे. स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा. मासा आत मार्ग शिरो तो मी म्हणे शारंग धरो. ऋतू माझी कुसुमा करू वसंतु तो मी. द्यूतम चलयातमस्मी तेज तेजस्त्विदामहम. जयोस्मी व्यवसायस्मी सत्वं सत्ववतामहम. ऋषीना वासुदेवस्मी पांडवाना धनंजय. मुनीनामप्यहं व्यास कवीनामूषण कवी. छळतिया विंदाना माझी जूते मी विचक्षणा. म्हणून चोवटा चोरी परी कवना निवारू नये. अगा अशेषा ही तेजसा आत तेज ते मी भरवसा. विजयो मी कार्योदशा सकळा माझी. जेने चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायत व्यवसाय. माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सत्वाथिल्या अंतू सत्व मी म्हणे अनंतू. यादवा माझी श्रीमंतू तोचितो मी. जो देवकी वसुदेवास्तव झाला. कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी. प्राणासकट पियाला पुतने ते. नुधडता बाळपणीची फुली जेने मिया अदानवी सृष्टी केली. करीगिरी धरून उमानिली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेने मिया जळत गोकुळ राखिले. वासुरांसाठी लाविले विरंची सपिसे. प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐसे अचाटे. महाधिंडी अवचटे लीळाची नासिली. हे काय कित्येक सांगावे तुवाही देखिले ऐकले असे आगवे. तरी यादवा माझी जाणावे हेचे स्वरूप माझे. आणि सोमवंशी तुम्ही पांडवा मार्जी अर्जुन तो मी जाणावा. म्हणून एकमेकांच्या प्रेम भावा वेगळून पडे. संन्यासी तुवा होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. तरी विकल्पूनुपजे मनमी मी तू दोन्ही स्वरूप एक. मुनी आंत व्यासदेव तो मी म्हणे यादव रावो. कवीश्वरा माझी धैर्य ठावो उष्णाचार्य तो मी. दंडो दमयतस्मी नीती रश्मी जिगीषताम. मौनम चैवास्मि गुह्यानाम ज्ञान ज्ञानवतामहम. अगा दमयंता माझारी अनिवार दंडो तो मी अवधारी. जो मुंगी लागुन ब्रह्मावेरी निमित पावे. पै सारा सार निर्धारतिया धर्म ज्ञानाचा पक्ष धरतिया. सकळ शास्त्रा माझिया नीतिशास्त्र ते मी. आगवियांची गुडा माझी मौन ते मी स्वाडा. म्हणून न बोलतया पुढा स्रष्टाही नेन होय. अगा ज्ञानी यांची ठाई ज्ञान ते मी पाही. आता असो हे या काही पार न देखो. याप्रमाणे अमर्याद असा जो काळ आहे तो मी आहे असे लक्ष्मीशी लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. व पुढे म्हणाले सृष्टीचा उत्पन्न करता ब्रह्मदेव तो मीच आहे. आणि उत्पन्न केलेल्या प्राणीमात्रांना मीच धारण करतो. त्यांना मीच जगवतो व शेवटी सर्वांचा संहार मीच करतो. म्हणून मूर्तीही मीच आहे.
आता स्त्री जातींपैकी आणखी माझ्या 7 विभूती आहेत, त्या तुला कौतुकाने सांगतो. 1. नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती, तीही माझी विभूती आहे. तसेच औदार्याची जोड असलेली संपत्ती, तेही मीच आहे. न्यायाच्या सुखासनावर बसून विचारांच्या वाटेने चालणारी जी वाणी, ती मीच आहे. कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी जी स्मृती, ती मीच आहे. स्वहिताला अनुकूल असणारी जी बुद्धी, ती मीच आहे. तसेच त्रिभुवनातील धैर्य व क्षमा, ह्याही मीच आहेत. अशा प्रकारे स्त्री जातीतील ज्या 7 शक्ती आहेत, त्याही मीच आहेत, असे संसाररूपी हत्तीचा नाश करणारा श्रीकृष्णरूपी सिंह अर्जुनास म्हणाला. श्री रमापती पुढे म्हणतात, हे प्रियोत्तमा, वेदांमध्ये असलेला रथ, तरांदादी, सामांत, ब्रत, साम ही माझी विभूती आहेत. तसेच सर्व छंदात जो गायत्री छंद आहे, ते माझे स्वरूप आहे असे समज. श्रीकृष्ण म्हणतात, महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. ऋतूमध्ये पुष्पांची खाण असणारा वसंत ऋतू तो मी आहे. हे बुद्धिवंत अर्जुना, फसविण्याच्या प्रकारात जुगार तो मी आहे. म्हणून जुगार म्हणजे प्रत्यक्ष चव्हाट्यावरची चोरी असूनही कोणाला निवारण करता येत नाही. सर्व तेजस्वी पदार्थामध्ये तेज मी आहे. आरंभिलेल्या प्रत्येक कार्यात जो विजय आहे तो मी आहे. देवांचा राजा जो भगवान श्रीकृष्ण, तो असे म्हणाला की नीती न सोडता सर्व उद्योगातला उद्योग तो मी आहे. सात्विकामध्ये सत्व ते मी आहे. तसेच सर्व यादवामध्ये श्रीमंत जो श्रीकृष्ण तो मी आहे. जो देवकी व वसुदेव यांच्यापासून जन्मास आला, यशोदेच्या पोटी जन्मास आलेल्या योग मायेच्या बदली गोकुळात गेला, स्तनात विष भरून मारण्यास आलेल्याची पुतना, तिचा प्राणासकट ज्याने शोष केला, बालपण संपले नाही तोच, त्याने सर्व पृथ्वी दैत्यरहित केली व करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून इंद्राची शक्ती मोजली. तसेच यमुनेतील कालिया सर्पाचे मर्दन करून तिच्या अंतःकरणात असलेले जे कालियाचे दुःख, ते निवारण केले व दावाग्नीने गोकुळ जळत असता तो अग्नी गिळून गोकुळाचे रक्षण केले. व ज्याने ब्रह्मदेवाने गोपाळ गायी वासरे चोरून नेली असता, ज्याने स्वतःच्या सामर्थ्यात दुसऱ्या गायी गोपाळ वासरे बनवून गोकुळास वेड लावले, बालपणातच कंसासारखी मोठमोठी धेंडे अकस्मात सहज लिहिलेले नाहीशी केली, हे तुला किती सांगावे. तू देखील या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेस. तात्पर्य असा, जो यादवांचा राजा श्रीकृष्ण तो मीच आहे. तसेच सोमवंशात तुम्ही पांडवांपैकी जो तू अर्जुन तो मी आहेत. म्हणून तर तुझ्या माझ्यातील प्रेमभाव बिघडत नाही. तू संन्यासाचे सोंग घेऊन माझी बहीण जी सुभद्रा तिला चोरून नेलेस, तरी तुझ्याबद्दल माझ्या मनात विकल्प आला नाही, कारण मी व तू दोघे एकच आहोत. सर्व ऋषीत व्यास ऋषी तो मी आहे. सर्व कवीश्वरामध्ये धैर्यवान असणाऱ्या उष्णाचार्य म्हणजे शुक्राचार्य तो मीच आहे, असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. दंड देण्यामध्ये मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखे दंडन केले जाते. असे जे अनिवार्य शासन, तो दंड मी आहे. दुसरे असे की सारासार विचार करून धर्मज्ञानाचा पक्ष ज्या शास्त्रात धरलेला असतो, अशा सर्व शास्त्रामध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. सर्व गुह्यातील मौन ते मी आहे, असे अर्जुना तू समज. म्हणून मौन धारण करणारा पुढे ब्रह्मदेव जरी असला तरी तो अज्ञानी ठरतो. अरे, ज्ञानी लोकांच्या ठिकाणी असलेले ज्ञान ते मी आहे. पण आता हा विभूती विस्तार सांगण्याचे राहू दे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.